नमस्कार, मी आहे अदिती पाटील. मी आहे रेकी मास्टर, प्राणिक हीलर, हिप्नोथेरपिस्ट आणि टॅरो कार्ड रीडर. आणि अजून बरंच काही मी शिकलेली आहे. परत मी सगळं काही सांगत नाही बसणार. जुन्या काळात मी सगळं काही लिहून काढत होते. इथे एका स्ट्रिपवरती लिहून यायचं की मी काय काय केलेलं आहे. मी वेगवेगळ्या हीलर्सकडून वेगवेगळ्या या सगळ्या हीलिंग मोडॅलिटीज शिकलेली आहे. तर जेव्हा मी प्रत्येक व्यक्तीला भेटलेली आहे ना, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये असलेली ॲनिमोसिटी, जेलसी, हेट्रेड, एकमेकांच्या प्रती असलेली हेट्रेड दिसून यायची त्यांच्या बोलण्यात. आणि मला असं वाटायचं की अरे तुम्ही हीलर आहात ना, मग तुमची आध्यात्मिक प्रगती नाही झाली का? मग तुम्ही इव्हॉल्व नाही आहात का? तुमच्या मनात एखाद्या विषयी राग आणि तिरस्कार येतोच कसा? तुम्ही कंपॅशनेट हीलर का नाही आहात? का तुमच्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल कंपॅशन किंवा एक कीव का येत? म्हणजे समोरचा आजारी पडतोय, म्हणजे आता हीलर्समध्ये असं नाही होत की तुम्ही कधी आजारीच पडत नाही आयुष्यामध्ये. काही हीलर्स कधी कधी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असतात, ते आजारी नाही पडत. काही हीलर्सच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे काही कार्मिक डेप्थ त्यांच्या फॅमिलीसोबत असतात. काही लोकांच्या टॉक्सिक फॅमिलीज, डिसफंक्शनल फॅमिलीज असतात, त्यामुळे असेल, किंवा लाईफ पार्टनरसोबत काहीतरी इश्यूज असतात, ज्यामुळे तो राग, म्हणजे जो सप्रेस केलेला राग आहे, सप्रेस केलेली गिल्ट आहे, सप्रेस केलेले षड्रिपू नकारात्मक इमोशन्स जेव्हा तुम्ही दाबून टाकतात की मी कोणालाच एक्सप्रेस नाही करणार, मी असं प्रिटेंड टू बी, आय एम ओके, आय एम स्ट्रॉंग, आय एम हॅपी, असं प्रिटेंड करणार जगासमोर. आतमध्ये तुम्ही दाबून टाकताय तो राग, गिल्ट किंवा काही पण नकारात्मक इमोशन दाबून टाकतात. ते नकारात्मक इमोशन कुठेतरी गुठळी फॉर्म करताय तुमच्या बॉडीमध्ये, एनर्जी लेवलला गुठळी फॉर्म होते. ती गुठळी जाऊन कुठेतरी फॉर्म होते आणि कुठेतरी ट्युमर फॉर्म होतं, कुठेतरी काहीतरी होतं, कुठला तरी आजार होतो, किडनी स्टोन होतोय, कोणाला पँक्रियाजमध्ये स्टोन होतोय, कोणाला कुठे स्टोन होतोय, काहीतरी होतंय. आणि मग जेव्हा दुसऱ्या हिलरला कळतं की अच्छा यांना आजारी पडले आणि हे असं आजारी पडले, स्वतः हिलर असून यांना करता आलं नाही हिलिंग आणि स्वतःच. अरे तुम्हाला त्यांचे लाईफ लेसन्स नाही माहिती आहे, तुम्हाला त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, त्यांचे कार्मिक डेप्थ्स काय आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला नाही माहिती आहे. माझ्यासोबत पण आता सध्या हे होतं की मी आजारी आहे. आता रिसेंटली माझी सर्जरी झाली आणि खूप सारे हीलर्स असंच करणार माझ्यासोबत सुद्धा. हीलरिझम तिला येत नाही, हिने अच्छा कोणाकडून शिकली ती? मग ओ अच्छा त्यांच्याकडून शिकली का? त्यांना काय येतं? आमच्याकडे येऊनच शिकावं लागेल तुम्हाला, असं ते म्हणणार. सो हीलिंगची जी पद्धत आहे, असं काय ते रॉकेट सायन्स नाही आहे की नासामधलं सायन्स नाही आहे हीलिंग की तुम्हाला येणार नाही. सो हीलिंगचे सिम्बॉल्स आहेत. हीलिंगची जी काही आहे प्रोसेस, गुरु शिष्य परंपरा आहे. आणि जितके लोक मला बोललेत ना, तितक्या सगळ्या लोकांकडनं मी अट्युनमेंट घेतली आहे. सो असं मला कोणी म्हणूच शकत नाही की माझ्यामध्ये ती ऊर्जा नसणार आहे, चॅनलाइज होत नाही. माझ्याकडे आलेल्या पेशंट्सला मी हील केलेलं आहे आत्तापर्यंत. सो काही गोष्टी असतात कधी कधी की यू हॅव टू गो थ्रू इट. सो तुम्ही आजारी पडल्याने कोणते तरी लोक तुमच्या फॅमिलीतले असतात किंवा कोणते फ्रेंड सर्कलमध्ये असतात किंवा दुसरे फॅमिली मेंबर्स असतात, डिस्टन्स फॅमिली असतात, ज्यांना तुमची सेवा करण्याचा चान्स मिळणार आहे. सो असे नॉर्मली तर तुम्ही हिलिंग करत राहिले असते आणि नॉर्मल राहिले असतं तर त्यांनी तुमची सेवा केली असती का? नाही. पण तुमचं कार्मिक डेप्थ, कर्मांची देवाणघेवाण तशा प्रकारे की त्यांच्या थ्रू तुमची सेवा होणार आहे, त्यांच्याकडून तुमचं काही प्रकारच्या गोष्टी होणार आहेत. तर ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आजारी पडणार आहात आणि ते काहीतरी नकळत असं काहीतरी अनएक्सपेक्टेड होणार तुमच्यासोबत. सो नेवर ब्लेम युअर सेल्फ की मी हीलर असूनच झालं माझ्यासोबत, किंवा तुम्ही रिलेशनशिप कोच आहात आणि तुमच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स होणारच नाही, असं शक्य नाही. किंवा यू कॅनॉट फेक इट अंटिल यू मेक इट. लाईक तुम्ही किती आर्टिफिशियल जगणार आहात, असं शक्य नाही की रिलेशनशिपमध्ये आहात तर भांडण होणार नाहीये. तुमचं तुमच्या लाईफ पार्टनरसोबत कधी ना कधी भांडण होणार आहे, कधी ना कधी परत दोस्ती होणार आहे, भांडण होणार आहे, आणि कधी कधी असं होऊ शकतं की सेपरेशन सुद्धा होईल. तुम्ही टोटली डिफरंट टाईप्सचे लोक होते, तुम्ही त्यावेळी प्रेमात पडले, तुमचं कार्मिक डेप्थ संपलेलं आहे, कर्मांची देवाणघेवाण जी होती ती संपलेली आहे. आता तुम्हाला सेपरेट होण्याची गरज आहे. सेपरेट झालेल्यांना सुद्धा लोक ब्लेम करतात की स्वतःच नाही टिकू शकले आणि हे काय काउन्सिलिंग करणार, असं म्हणणार लोक. आणि मला पण खूप लोकांनी म्हटलेलं आहे. पण तरीसुद्धा माझ्याकडे रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी सुद्धा लोक येतात. त्यांना माहीत असतं की माझा स्वतःचा डिवोर्स झाला आहे 12 वर्षापूर्वी, जोश टॉकचं त्यांनी माझी जर्नी बघितलेली असते.
पण जो व्यक्ती स्वतः त्या जर्नीतनं गेलेला आहे, ज्याला माहिती आगीतून जाणं काय असतं, त्या व्यक्तीकडून जेव्हा तुम्ही हिलिंग काउन्सिलिंग घेतात तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला एक योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तर ठेच लागलेला व्यक्ती तुम्हाला जास्त चांगलं सांगेल की तुम्हाला ठेच लागू नये म्हणून काय करायचंय. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत. ज्यांना पटतं ते करतात, त्यांना नाही पटत ते नाही करत. सो मला काही मार्केटिंग इथे करायचं नाही आहे. त्यामध्ये मेन पर्पज मी इनर वर्क करते. इनर वर्कवरती माझा फोकस असतो. मी समोरच्याला इनर वर्क करायला शिकवते. समोरचा जेन्युइनली येत असेल तर मी जेन्युइनली मदत करते. आणि जर फालतूपणा करायला येणारे लोक सुद्धा असतात. आणि आता रिसेंटली काय झालं, रिसेंटली यूट्यूबवरती ना एक जण ताई 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 ताई, मी त्याला सांगते की मला रात्री मेसेज करायचं नाही. आता माझा बिझनेसचा जरी नंबर असेल तरी मला मेसेज येतो ताई ताई ताई, जे काय प्रॉब्लेम्स सांगत असेल. रात्री 9 वाजेनंतर मला मेसेज करायचा नाही किंवा 8 वाजेनंतर नाही करायचा. ऑफिस आवर्समध्ये मला मेसेज करा. आणि तरी पण तुम्ही मेसेज करतातच आहे. मग तुम्ही रुसल्या का, मग तुम्हाला राग आला का, मग मी ब्लॉक करणार तुम्हाला. तुम्ही फालतूपणा करणार तर मी तुम्हाला ब्लॉक करणार. पास्टमध्ये असं झालं होतं की जे लोक ताई म्हणून जवळीक साधायची, नंतर म्हणायचं की आय एम इंटरेस्टेड इन यू, मला फिलिंग्स येतात ते आता तुमच्याबद्दल किंवा मला फिलिंग्स डेव्हलप झाले. मग तुम्ही बहीण म्हणजे तुमच्या मनात असं येऊच कसं शकतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा बहीण मानतात तेव्हा तुमच्या मनात त्या व्यक्तीच्या बद्दल येऊच नाही शकत. कसं काय, तुम्ही किती घाणेरड्या वृत्ती आहे तुमच्यामध्ये की फक्त जवळीक साधण्यासाठी तुम्ही बहीण म्हणतात एखाद्या व्यक्तीला. आणि नंतर मग ती व्यक्ती एकदम जवळची झाल्यावर त्या व्यक्तीला म्हणायचं की आय हॅव डेव्हलप्ड फिलिंग्स फॉर यू, नाव आय लव्ह यू वगैरे. किती फालतूपणा आहे हा. सो लोकांचा हा फालतूपणा माहीत असल्यामुळे दुरून डोंगर साजरे. मुलांपासून पण दूर, मुलींपासून पण दूर. त्या मुली पण बघितल्या, LGBT वाल्या मुली पण बघितल्या. सो थोडा डिस्टन्स मेंटेन करून हेल्दी बाउंड्रीज मी सेट करते. माझं बिहेवियर थोडं रूड वाटू शकतं लोकांना, पण जेन्युइनली स्पीकिंग जर समोरच्याचा प्रॉब्लेम जेन्युइन असेल तर मी खरंच हेल्प करते. मी स्वतः त्या प्रॉब्लेम्समधून गेलेली आहे. सो मी हेल्प करते. पण मग फालतूपणा करायचं असेल ना तर मग माझ्यासारखं वाईट कोणी नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला क्वेरीज सजेशन्स असतील, काही नवीन टॉपिक सांगायचे असतील व्हिडिओ बनवण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.